नांदगाव बुद्रुकमध्ये जमिनीच्या वादातून 2 गटात तुफान हाणामारी. महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. महाड तालुक्यातील नांदगाव बुद्रुक गाव हद्दीत जमिनीच्या वादातून 2 कुटुंबात वाद झाल्याची घटना समोर आली आहे. सविस्तर घटना अशी आहे की सुरेश गोपीनाथ इंगळे यांनी भूमी अभिलेख यांच्याकडून नांदगाव बुद्रुक गावातील गट क्रमांक 269 वडिलोपार्जित जमीन मार्च 2024 मध्ये मोजून घेतली. यामध्ये संविधा संतोष गोळे यांच्या शेतावर जाणारा गवंड सुरेश इंगळे यांच्या जमिनीत आल्याने सुरेश इंगळे यांनी तो ताब्यात घेण्यासाठी त्या ठिकाणी खोदकाम करायला सुरुवात केली असता संविधा संतोष गोळे यांनी या खोदकामाला विरोध केला. याच विरोधातून इंगळे आणि गोळे या 2 कुटुंबात तुफान हाणामाऱ्या झाल्या आणि हे प्रकरण थेट महाड तालुका पोलीस ठाणे येथे पोहोचले. सुरेश गोपीनाथ इंगळे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता भाऊ सुनील इंगळे, मुलगा सुशांत इंगळे, पत्नी सुचिता इंगळे, भाऊजाई अर्चना इंगळे, पुतणी युती इंगळे हे शेतावर काम करत असताना संविधा संतोष गोळे, रजत हनुमंत गोळे आणि अवधूत संतोष गोळे यांनी काठीने आणि हाताबुक्क्यांनी मारत शिवीगाळ केल्याची तक्रार केली. त्या तक्रारीनुसार भारतीय न्याय संहिता BNS 2023 अधिनियम 118, 1, 115, 2, 351, 2, 352, 3.5 प्रमाणे संविधा संतोष गोळे, रजत हनुमंत गोळे, अवधूत संतोष गोळे यांच्यावर गुन्हे दाखल झालेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र फाळके करतायत. स्वराज दर्शन, महाड, रायगड. माझ्या